जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. काल आपण अमावस्येच्या उपायांचा व्हिडिओ टाकलेला आहे, सेवांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. बऱ्याच ताईदादांनी प्रश्न विचारले की या सेवा काल करायच्या आहेत की आज करायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. उदयतिथीनुसार 17 तारीख म्हणजे आजच्या दिवशी पूर्ण अमावस्या आपल्याला पाळायची आहे. तसं तर कालच अमावस्या लागली आहे. अमावस्येचे वेद किंवा नियम, सेवा, उपाय काल केले तरी काही हरकत नाही, कारण आपले असे कुठलेच उपाय नाही आहेत की ते अमावस्येचे आहेत म्हणून हानिकारक आहेत किंवा ते स्पेसिफिक एखाद्या दिवसाचे आहेत मग ते इतर दिवशी केले तर त्यांना काही नुकसान होईल, असं बिलकुलही नाहीये. त्यामुळे ज्या ताईदादांनी चुकून काल केले असतील, चुकून म्हणण्यापेक्षा अमावस्या लागलेलीच होती, तर त्यांनी आजही करा. असं काही नाहीये की काल केले मग काही वेगळं होणार का, ताई आता आमचं काय होणार. खरं सांगू का, तुम्ही अशा गोष्टींना दुजोरा देऊच नका. बरेच मला कमेंट येतात की ताई आज माझा दिवाच विझला, आता अपशकुन होणार का, किंवा खूप अशा सध्या अंधश्रद्धा पसरत आहेत की पूजा करता करता, देवपूजा करता करता फुलच पडले मग स्वामी खुश आहेत का, मग फूल नाहीच पडले मग स्वामी माझ्यावर खुश नाहीत का. तर मैत्रिणींनो, असं काही नसतं. काय आहे तुम्हाला मी खरं सांगते, खरं बऱ्याच वेळा वाऱ्यामुळे दिवा विझतो, बहुतांश कारण वाऱ्यामुळे दिवा विझतो, आणि काही वेळा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दिवा विझतो, काही वेळा कापसाची वात ही कॉटन नसून पॉलिएस्टर असल्यामुळे दिवा विझतो, तर काही वेळेस तो इतका पेटतो की मोठा प्रकाश पडतो. आणि मग आपण म्हणजे विनाकारण काही लोक म्हणतात की बघा माझ्यावर स्वामींचा चमत्कार झाला किंवा बघा आज मला साक्षात्कार झाला. असं काही नाहीये. हे कलयुग आहे. स्वामींचा साक्षात्कार म्हणजे काय किंवा चमत्कार म्हणजे काय किंवा स्वामी नैवेद्य ग्रहण करतात म्हणजे काय, याचा खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एक व्हिडिओ करूनच ते सगळं समजावून सांगणार आहे. कारण अंधश्रद्धेला खत पाणी ना महाराजांनी घातलं होतं ना आपण घालतोय. आता स्वामी उपाय म्हणून मी माझ्या चॅनेलवर कुठलीच माहिती सांगत नाही. स्वामींच्या असतात त्या सेवा, जसं की जप करा, सारामृत म्हणा, हे स्तोत्र वाचा, ते स्तोत्र वाचा, या झाल्या स्वामी सेवा. आणि लिखित म्हणाल तर कोणत्याच सेवा, गरुड पुराण आहे किंवा लाल किताब आहे, असे अनेक ग्रंथ आहेत. ज्योतिषीय उपाय, जो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो त्यामध्ये ज्योतिषीय उपाय शिकवले जातात, म्हणून मी तुम्हाला उपाय सांगत असते. त्यामुळं स्वामींचे उपाय असा मी शब्द ना कधी वापरलाय ना कधी वापरणार आहे. किंवा बरेच टायटल आपण बघतो, फसवे टायटल, स्वामी सांगतात, हे चुकीचं आहे, किंवा स्वामींनी हा संदेश दिलाय, चुकीचा आहे. मात्र त्यातनं जनकल्याणासाठी जे कोणी लोक करतात की आजचा स्वामी संदेश की बाबा सगळ्यांची मदत करा, तर तो स्वामी संदेश माना. स्वामींनी काही सांगितलेलं नाहीये. स्वामींनी सांगितलेलं आहे की भक्ती करा आणि माणसामध्ये देव बघा. पण आता ह्याच्यावर मी ना इन डिटेल व्हिडिओ उद्या करणार आहे. आज आपला व्हिडिओ जो आहे तो आज अमावस्येवर आहे. आजची अमावस्या म्हणजे आज सकाळी सूर्योदयाने म्हणजे उदयतिथीने आजची अमावस्या बघितलेली आहे. त्यामुळे आजची अमावस्या ही खरी अमावस्या मानली जाते. नेहमी लक्षात ठेवा, कॅलेंडर मध्ये किंवा सरळ गुगलला जाऊन बघायचं की अमावस्या काल आणि आज असल्यावर उपाय सेवा कधी करायचे, तर स्पष्ट आज जरी तुम्ही गुगल ओपन केला 2026 फेब्रुवारी अमावस्या, तर त्यात तुम्हाला स्पष्ट लिहिलेलं दिसेल की उदयतिथीनुसार 17 धरायची का 18, तर 18 धरायची आहे. आता आज संध्याकाळी, आज दिवसभर तुम्हाला ज्या सेवा उपाय सांगितले त्या करा. आता 5:34 संध्याकाळी अमावस्या संपत आहे, तरी देखील हा उपाय तुम्ही संध्याकाळी केलात तर तो लागू धरलाच जातो, रात्री केलात तर लागू धरलाच जातो. कारण आजच्या उदय तिथीची तिथीच आहे अमावस्या तिथी. त्यामुळे आज तुम्ही रात्री 12 पर्यंत जरी उपाय केलात तरीही तो लागू धरला जाणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला या उपायासाठी एक चांगले कोरे करकरीत लिंबू लागणार आहे। कोरे करकरीत म्हणजे काय, जे बेदाग आहे, ज्याच्यावर कोणतेही डाग नाहीत, स्वच्छ पिवळे धम्मक लिंबू तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। सगळ्यात आधी तुमच्या संपूर्ण घरावरून आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे अँटी क्लॉकवाईज, डाव्याकडनं उजवीकडे। अँटी क्लॉक म्हणजे डावा कानापासून उजवीकडे। तर घरातलं कोणी तयार नसेल, पती ऐकत नाहीये, हरकत नाही, ज्यांना पटतंय, ज्यांना समजतंय त्यांच्यावरून ओवाळून टाका। बाकीच्यांचं नुसतं नाव घ्या की यांच्यावरची सगळी निगेटिव्हिटी किंवा कुठलंही संकट असेल ते दूर होऊ दे। आणि घराच्या प्रत्येक भिंतीला त्या लिंबाचा टच करायचा आहे। आता घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे। बाहेर का जायचं, कारण आपल्याला हा उपाय उंबऱ्यावर करायचा आहे। आता बरेच हे प्रश्न येतात म्हणून मध्ये मध्ये मी बोलत असते की ताई फ्लॅट सिस्टीम आहे, लोकांना वाटतं ही काही करती का काय। अशा वेळेस आम्ही काय करायचं, तुमच्या उंबऱ्याच्या आतमध्ये बसा, काही हरकत नाहीये। सासूरवाशी नसाल, ताई आम्ही हे उपाय नाही करू शकत, नका करू, काल सांगितलेल्या सेवा उपाय करा। आपल्यामुळे घरात वाद होतील किंवा तुमच्यामुळे घरातल्यांना काही विचित्र वाटेल असं बिलकुलही करू नका। ह्या सगळ्या गोष्टी मी सांगते कारण तसे एखाद दुसरे कमेंट मला येतात की तुमच्या घरात नाही पटत, नाही करायचं, बरोबर आहे। जे आता एकट्या राहतात, जसं मी आहे, मला कोणाचंही कसलं बंधन नाही की तू हेच का केलं, तू तेच का केलं। अर्थात तशा बंधनातनं पण मी गेलीये, पण आत्ता नाहीये। तर लिंबू घ्यायचं, थोडंसं म्हणजे विषय दुसरीकडे जातो, माफ करा। उंबऱ्यापाशी जायचं, जाताना काय साहित्य घ्यायचं, तुपाच्या दिव्याच्या तुपाच्या वाती 2 माझ्याकडनं घेत असाल तर छान तयार वाती आहेत, नसेल तर तुमच्या घरातलं तूप आणि एक फुलवात घ्यायची आहे। आणि उंबरा स्वच्छ करायचा, संध्याकाळी 7ला करा, 6ला करा, 5ला करा, 8ला करा, 9ला करा, कधीही करा। पाण्यानं उंबरा स्वच्छ करायचा, दोन्ही बाजूला हळदी कुंकू लावून घ्यायचे, फुलं वाहून घ्यायचे आणि उंबऱ्याच्या बरोबर मध्यावर, लाकडीच उंबरा पाहिजे, दगडीच उंबरा पाहिजे, जो असेल तो, मध्यावर लिंबू कापायचे, सगळ्यांवरनं ओवाळून त्यानंतर कापायचे आणि त्याच्यावरती आता त्याच्यातला जो लिंबाचा रस आहे तो एखाद्या वाटीत काढून घ्यायचा आणि रिकाम्या लिंबाचे 2 दिवे दोन्ही बाजूला तुम्हाला उंबऱ्यावर किंवा उंबऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे आहेत। साधारण 5 ते 7 मिनिटाच्या वर हा दिवा जळत नाही, एवढं भरपूर तूप घालू नका की तो 1-2 तास जळेल। थोडं तूप घाला नावाला आणि तयार वात असेल तर तो जळेल, जळला तरी हरकत नाही, प्रज्वलित राहू दे, जेवढ्या वेळ राहतोय तेवढ्या वेळ राहू दे। आणि त्यानंतर हे दिवे तिथंच ठेवा आणि उद्याच्या सकाळी, म्हणजे उद्या सकाळी 18 तारखेला सकाळी तुम्हाला हे दिवे उचलून झाडाखाली टाकायचे आहेत। कोणत्याही झाडाखाली किंवा सरळ कचऱ्याच्या डब्यात किंवा वाहत्या पाण्यात, या तिन्ही ठिकाणातल्या कुठेही टाकू शकता। सगळ्यात बेस्ट राहील की तुम्ही हे कचऱ्याच्या डब्यात टाकाल, म्हणजे जेणेकरून आपल्या उपायांचे कोणालाही त्रास होऊ नयेत, म्हणून हे डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाका। म्हणजे हिनं काहीतरी टाकलं, हिनं काहीतरी केलं, हे जे तुमच्यावर कुणी आरोप करत असेल तर ते तुमच्यावर होणार नाहीत, कारण आपण आपल्या उपायातून कधीच कोणाचं वाईट करण्याचे उपाय आपल्या चॅनेलवर आपण सांगत नाही, तर फक्त कुटुंबाचं हित आपल्याला बघायचं आहे। आता हे सगळे दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत। घरामध्ये तुम्हाला जसं कालच्या व्हिडिओत सांगितलंय, कर्पूर होम किंवा घंटा वाजवणं, शंख वाजवणं, हे सगळं याआधी किंवा यानंतर कसं तुम्हाला क्रम बसतोय त्याप्रमाणे करा। काही अडचण आहे, करू शकतो का, नाही करू शकत, पिरियड आहे, नाही करू शकत, अडचण असणाऱ्यांनी नेक्स्ट अमावस्येला केलं तरीही चालेल। हे सर्व करताना हनुमान चालीसा घरामध्ये युट्यूबला लावून द्या, ज्यांना म्हणता येते त्यांनी म्हणा, काळभैरव अष्टक स्तोत्र म्हणा किंवा ओम श्री काळभैरवाय नमो नमः, ओम श्री काळभैरवाय नमः या मंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, ह्यातल्या कुठल्याही मंत्राचा जो तुम्हाला आवडतो, जो तुम्हाला त्या क्षणाला सुचेल तो हे लावा। कोळा सुद्धा आज तुम्ही घराबाहेर लावू शकता, जे पटतं की नाही मला सांगा। आपले आजी आजोबा लिंबू मिरची लावत होते, त्याचं कारण पण सायंटिफिक वेगळं होतं, विंचू चावला काय चावलं तर ते पटकन उपयोगी पडावं, पण त्यांचं कधी वाईट झालंय का सांगा मला। विज्ञान पुढं गेलं, मी म्हणते सगळं पुढं गेलं,
पण त्यांनी केलं म्हणून आपलं वाईट झालं का किंवा त्यांचं वाईट झालं का, तर नाही झालं. त्यामुळे जे पिढीजात तुमच्या घरात करत आलेत की आज अमावस्या आहे, नारळ वाढवायचा आहे, खुशाल वाढवा ना, काही हरकत नाहीये. पोळा बांधताय, गाड्या धुताय, हे सगळं करा, कारण हे करणं खूप चांगलं असतं. ह्याच्यातून कुणाचं काही वाईट होत नाही, तर आपल्याच गोष्टी चांगल्या घडतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच. शॉर्ट व्हिडिओ पण बघत चला. इंस्टाग्राम आयडी इंडियन मॉम सुनेत्रा 26 याला सुद्धा फॉलो करा. वाटलं तर मी खाली लिंक देते. आपल्या इंस्टाग्रामवर पण आपण नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. श्री स्वामी समर्थ.